एकतर ती मीटिंग ऑल पार्टी होती, त्याच्यामुळे तिथे काय चर्चा झाली हे बाहेर सांगणं योग्य नाही. आणि जबाबदारीने एवढं सांगेन की कोणी तिथे पक्षपात नाही. आपण सगळे भारतीय आहोत आणि भारतासाठी आपण सगळे एकत्र आहोत. हा काही सरकार विरोधक विपक्ष हा विषयच नाही झाला. पूर्ण ताकदीने आम्ही सरकारला सांगितलं की आम्ही या अडचणीच्या काळामध्ये भारतीय आपण एकामेकाबरोबर असलं पाहिजे आणि ज्या भारतीयांवर हल्ला झाला त्यांच्या बाजूनी त्यांच्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे. मी तर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की 1 मे आहे, हा महाराष्ट्र दिन आहे. तर माझी खूप विनम्र महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ही सगळी जी कुटुंब आहेत ज्यांच्यावर ही हत्या, हा दहशतवाद, एवढा मोठा हमला, एवढी मोठी अडचण म्हणजे दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला आहे, त्यांच्या घरातला म्हणजे उदाहरण तुम्हाला एक देते. त्या जगदाळेंची कन्या, आता आपल्या जगदाळेंची ही जी कन्या आहे ती आता वकील होणार आहे, आसावरी, करेक्ट. तर आसावरीला का नाही तिला आपण एक शौर्य पुरस्कार दिला पाहिजे. तुम्ही विचार करा ती मुलगी कशातून गेलेली आहे. तर का नाही आसावरीला 1 तारखेला शौर्य पुरस्कार अनाऊन्स करा आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारनी तिला नोकरी द्यावी. कारण का ती वकील होते, कर्तृत्वान एक मुलगी आहे. ज्या पद्धतीने ती लढली आहे तिकडे सगळ्यांना खाली आणलं, अशी प्रत्येक त्या कुटुंबांची यशोगाथा ज्या पद्धतीने त्या लढल्या. कारण का इमॅजिन तुम्ही विचार करा ना, इथे हत्या होते, त्यांच्यावर म्हणजे दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळतोय, तरीही तिथल्या त्या महिला ज्या पद्धतीने उभ्या राहिल्या, त्यांना म्हणजे काय हिम्मत केली असेल त्यांनी, तुम्ही विचार करा. एकीकडे एवढं मोठं दुःख, दुसरीकडे स्वतःची मुलं वाचवणं, या शौर्य कथा आहे. त्यांना सगळ्या या कुटुंबांना, महाराष्ट्रांच्या या कुटुंबांना त्यांना शौर्यवीर म्हणून त्यांचा 1 तारखेला महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की शौर्य पुरस्कार या सगळ्या कुटुंबांना आपण दिला पाहिजे. आणि त्यांच्या घरातल्यांना एवढा त्यांना दुर्दैवी त्यांच्यावर एवढा दुःखाचा डोंगर झालेला आहे, तरी त्यांनी तिथे एकामेकाला वाचवण्यासाठी स्थानिक लोकांनी मदत सगळ्यांना केली. पण ज्या शौर्याने हे तिथे म्हणजे मी विचारही करू शकत नाही, एखादा तिथेच कोसळला असता, पण तरी एकामेकाचा हात धरून मदत करून ते खाली आलेत सगळे या एवढ्या अडचणीच्या काळात, एवढ्या अवघड परिस्थितीत. तर त्यांचं आपण सगळ्यांनी मिळून त्यांना धीर दिला पाहिजे. आणि जिथे जिथे ज्या ज्या कुटुंबाला गरज आहे तिथे, जसं मी आसावरीचं उदाहरण दिलं तसं बाकीच्याही कुटुंबाची मुलं काय शिकली आहेत, काय करून त्यांना सरकारी नोकरी मेरिटवर, आणि ते ज्या पद्धतीने त्यांनी जी हालचाल केली, एकामेकाला आधार दिला, त्याच्यासाठी त्यांना शौर्य पुरस्कार हा दिला पाहिजे.